गुणी आज्ञाधारक मुलगा किंवा काळजी घेणारा प्रेमळ नवरा, या अशा दोन्ही भूमिका एखाद्या व्यक्तीला उत्तम वठवता येतील का? नक्कीच. पण जेव्हा या दोन्ही भूमिका एकाच वेळी वठवाव्या लागतात तेव्हा? लग्नानंतर कोणत्याही मुलाच्या आयुष्यामध्ये येणारा हा प्रसंग. मग या भूमिका एकाच वेळी उत्तमरित्या निभावण्यासाठी उपवर मुलांना लग्नाआधीच काय तयारी करता येईल किंवा लग्नानंतर नात्याचे बंध कसे सांभाळावे याबद्दल कुठल्या बाबी लक्षात ठेवाव्या लागतील याच्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार. सायकोलॉजी संडेजमध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे, मी एक काउन्सिलर आणि सायकोलॉजिस्ट आहे. माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्मची लिंक दिली आहे. फ्रेंड्स, स्वतःचं एक बेटर व्हर्जन जर आपल्याला तयार करायचं असेल तर त्याची सुरुवात आपल्या आहे त्या वागणुकीचं मूल्यांकन करण्यापासून होते. जशी कोणतीही व्यक्ती आदर्श नसतेच, तसं कुठलंही नातं हे पण आदर्श नसतं. पण त्या नात्याला अधिकाधिक चांगलं मात्र नक्की करता येतं. मग त्याचे मार्ग म्हणजे कुठले? तर आपल्या कामगिरीमध्ये सातत्याने सुधारणा करण्याचा प्रयत्न. कारण जन्मापासून मिळालेली नाती आणि लग्नानंतर निर्माण झालेली नाती याच्यात फरक आहे. या नात्यामध्ये यशस्वी होण्यासाठी तयारी करावी लागते, प्रयत्न करावे लागतात. खरं पाहता बऱ्याच ठिकाणी अजूनही मुलींना काही प्रमाणात का होईना पण स्वयंपाक करण्याचा, घर सांभाळण्याचा अनुभव देण्याचा प्रयत्न तरी होतो. पण तसा प्रयत्न मुलाच्या बाबतीमध्ये होताना दिसत नाही. अजूनही मुलग्यांना आई सगळं हातात आणून देते. तेव्हा स्वयंपाक तर दूरच राहिला, पण अगदी स्वतःचे आतले कपडे स्वतः धुणं किंवा घर झाडणं, जाळी काढणं, बाथरूम स्वच्छता करणं ही अशी साधी कामं देखील मुलांना येत नाही. मग त्याच्यासारख्या म्हणजे साधारण त्याच्यासारखंच शिक्षण घेतलेल्या, त्याच्यापेक्षा वयाने लहानच असणाऱ्या मुलीला संपूर्ण स्वयंपाक यावा, सगळं घर सांभाळता यावं अशी अपेक्षा असते. पण मुलगा मात्र आपल्याला केवळ चहा, नूडल, सँडविच, ऑमलेट एवढंच जमतं हे कौतुकाने सांगतो. मुलाला मोठं पॅकेज असलं, तो दिसायला कितीही हँडसम असला तरीही लग्न यशस्वी आणि आनंदी होण्यासाठी तेवढं पुरेसं होत नाही. हे खुद्द मुलासोबत त्याच्या पालकांनी आणि विशेषतः त्याच्या आईने विसरून चालणार नाही. मुलावर घराची जबाबदारी त्याच्या लग्नाआधीपासूनच टाकणं गरजेचं आहे. तेव्हा एक उत्तम पती होण्यासाठी मुलाला किमान वेळ निभवता येईल इतपत स्वयंपाक आणि बाकी घरकाम येणं हे गरजेचं आहे. याशिवाय नवरा या भूमिकेत असलेल्या मुलाने काही बाबी आधीच समजून घ्यायला हव्या. जसं बहुतांश मुलींना आपल्या नवऱ्याने आपल्याकडे खास लक्ष द्यावं अशी इच्छा असते. मग त्यांच्यावर जितकं तुम्ही म्हणजे नवऱ्याने प्रेम कराल, त्यांचे लाड कराल, तेवढं त्या रेसिप्रोकेट करतात, नवऱ्याचा आदर करतात. त्यामुळे बायकोसाठी सरप्राईज गिफ्ट आणणं, तिचं कौतुक करणं, तिची जागा आता आपल्या आयुष्यात स्पेशल आहे असा फील तिला देणं हे सगळं करायला हवं. मग कधी ती सकाळी उठण्याच्या आत ब्रेकफास्ट करणं, तिला ऑफिसमधून आल्यावर जेवण बनवण्यामध्ये किंवा बाकी इतर कामं करण्यामध्ये सारखा वाटा उचलणं, खास करून महिन्याच्या तिच्या 4 दिवसामध्ये तिला जमेल तितका आराम देणं, अशा छोट्या छोट्या गोष्टींनी ती आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे असा मेसेज देता येतो. जोडीला लग्नानंतर काही सवयी ह्या नव्याने लावून घ्याव्या लागतात. जसं कामावर जाताना तिला मिठीत घेणं किंवा किस करून निरोप घेणं, दुपारी लंच टाईममध्ये आवर्जून फोन करणं, म्हणजे तिचं कसं सुरू आहे, काय करते हे विचारणं, काळजीपोटी, सर्व्हिलियन्स म्हणून नाही. रात्रीच्या जेवणानंतर फिरायला जाणं किंवा रोज न चुकता किमान 10-15 मिनिटं तिच्यासोबत घालवणं इत्यादी. पण ह्याच्या जोडीला काही आहे त्या सवयी मोडाव्या पण लागतात. जसं परस्पर मित्रांकडे जाणं, घरी न कळवता बाहेरूनच जेवून येणं, बायकोला न विचारता घरी मित्रांना घेऊन येणं किंवा सुट्टीच्या दिवशी घरी उशिरापर्यंत लोळत राहणं, काही काम न करता नुसता मोबाईल टीव्हीमध्ये वेळ घालवत राहणं इत्यादी. म्हणजे आई असताना हे सगळं चाललं तरी आता बायको आल्यावर त्याची विशेष काळजी घ्यावी लागते. आणि अर्थातच हे बदल आपण आपल्या माणसासाठी करतो आहे अशी एक सुखद भावना असल्याने त्याचा त्रास होत नाही हेही खरं. मग अशा वागण्यातून तिच्यावर असलेलं प्रेम आणि आदर हे व्यक्त होतं.
याशिवाय मुलाच्या लग्नानंतर सामान्यतः दिसून येणारे कलह हे सासरची मंडळी आणि बायको यांच्यामध्ये असणाऱ्या विसंवादामुळे होतं किंवा मिसकम्युनिकेशनमुळे असतं. मग अशी परिस्थिती उद्भवल्यावर कसं वागावं हे त्याला कळतच नाही, कारण त्याच्यासाठी पण हे सगळं नवीन आणि पहिल्यांदाच होत असतं. मग त्यांनी काय करायला हवं? जर मुलाच्या घरची मंडळी म्हणजे त्याचे आईवडील किंवा इतर आणि बायको यांच्या वादामध्ये आई वडील बहीण भाऊ यांची बाजू घेतल्या जात असेल, तर त्यावेळी त्या मुलाच्या भरोश्यावर जी मुलगी नवीन आली असते त्याच्याकडूनच त्या मुलीला, त्या बायकोला आपल्या नवऱ्याकडून काही आश्वस्त वाटतच नाही. मग तिची अँझायटी वाढणारच. आणि तसंच जर म्हणजे बायकोची बाजू घेतली तर घरचे दुरावणार. मग जिच्यासोबत संपूर्ण पुढचं आयुष्य घालवण्याच्या शपथा घेतल्या तिला एकटं पाडून घरच्यांची बाजू घ्यायची, का ज्या आईने जन्म दिला, ज्या भावंडांसोबत मोठं झालो त्यांच्या विरोधात उभं राहून नव्यानं आयुष्यात आलेल्या बायकोची बाजू घ्यायची? मग हा तिढा सोडवायचा कसा? खरं म्हणजे अशी बाजू घेणं ही काही बायको आणि आई यांच्यात निवड करण्याची किंवा राजकारणामध्ये असते तशी मुत्सद्देगिरी करण्याची वेळ नसतेच. वेळ असते ती मुलाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या दोन्ही बायकांविषयी म्हणजे महिलांविषयी सहानुभूती बाळगण्याचा, एम्पथीचा. कारण दोघी जणी त्यांच्या त्यांच्या दृष्टीने बरोबरच असतात. तेव्हा कोण चूक कोण बरोबर हे मुलगा ठरवू शकतच नाही किंवा ठरवून चालणार पण नाही. आणि शिवाय तसं केलं तर कोणीतरी एक दुखावणार. मग काय करायचं? तर दोघींना त्या मुलाने चक्क सांगायचं की तुम्ही दोघी शाळेतल्या मुली नाहीत, प्रौढ आहात. तेव्हा तुम्ही दोघींनीच हा प्रश्न सामोपचाराने मिटवा, कारण मला दोघीही हव्या आहात, दोघीही माझ्यासाठी महत्त्वाच्या आहात. आणि त्याहून जास्त महत्त्वाची आहे ती न तुटणाऱ्या घरातली शांतता. तेव्हा दोघींच्या मध्ये न पडणं हा उत्तम मार्ग आहे. म्हणजे अगदीच हाणामारीवर वेळ आली असेल तर दोघींना दूर करून फेअर फायटिंगचे नियम सांगू शकतो. पण क्षुल्लक वादांमध्ये किंवा कुठल्याही वादामध्ये रेफरी म्हणून काम करणं हे टाळायला हवं. जर आवाक्यात नसेल तर तज्ज्ञाची मदत घ्यायची. तेव्हा जर एक जण दुसरीची तक्रार करत असेल तर मी बोलतो तिच्याशी असं उत्तर देऊन चालणार नाही, किंवा एकीने सांगितलेल्या माहितीवरून दुसरीला जाब विचारणं देखील योग्य होणार नाही. कारण अशामुळे दोन्हीकडचा तोल सावरत तारेवर चालणाऱ्या त्या डोंबाऱ्यासारखी मुलाची स्थिती होते. म्हणजे कुठेही जरी झुकला तरी पडणारच आहे. जर मुलाची आई जुन्या किंवा पारंपरिक विचारांची असेल तर लग्नाआधीच मुलाने तिच्यासोबत बोलून तिला सांगता येईल की हे लग्न आम्हा दोघांचा संसार चांगला व्हावा याच्यासाठी आपण करतोय. तेव्हा या नात्याला जोडण्यासाठी प्रत्येकाला जे काही करता येईल ते करायला पाहिजे. म्हणजे लग्न काही भांडणं करण्यासाठी केलेलं नाही आहे. 25-30 वर्षापूर्वी एखाद्या सुनेनं जसं वागणं अपेक्षित आहे तसं आजच्या काळात शक्य नाही हेही सांगावं. उच्च शिक्षण, नोकरी, आर्थिक स्वावलंबन, लग्नाचं वाढलेलं वय अशा अनेक गोष्टींनी सगळ्यांच्या अपेक्षा आणि संदर्भ हे दोन्ही बदलले. तेव्हा नव्या सुनेनं घरात काम करणं किंवा न करणं, स्वयंपाकासाठी किंवा इतर कामांसाठी बाहेरून मदत घेणं इत्यादींपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे ते सगळ्यांनी आनंदाने एकत्र राहून घर आणि नाती अबाधित ठेवणं. कदाचित आईला तिच्या नवऱ्याने म्हणजे मुलाच्या वडिलांनी मदत केली नसली तरीही मला म्हणजे त्या मुलाला आता बायकोला मदत करावी लागणार आहे किंवा मी करणार आहे. तेव्हा नव्या बदलाचा स्वीकार सगळ्यांसाठीच आनंदाचा होणार असतो हे त्या मुलाने आईला सांगावं. आणि हे जितकं सगळ्यांच्या लवकरात लवकर पचनी पडेल तितकं चांगलं. लग्नामुळे जेव्हा मुलाच्या घरी दुसऱ्या घरी वाढलेली मुलगी प्रवेश करते तेव्हा काही गोष्टी घरातल्या सगळ्यांनी लक्षात ठेवायला हव्या, म्हणजे टाळायला पण हव्या त्या. की नव्या घरात रुळू बघणाऱ्या त्या मुलीच्या सवयीवरून तिला हसणं, नावं ठेवणं, तिच्या घरच्यांच्या वागणुकीवरून किंवा लग्नात केलेल्या मानपानावरून तिला टोमणे मारणं, मुलाच्या आईने आपल्या मैत्रिणींच्या सुनासोबत किंवा मुलाने आपल्या मित्रांच्या बायकासोबत तिला कम्पेअर करणं इत्यादी हे सगळं टाळायला हवं. कारण कोणाच्याही इगोपेक्षा नातं महत्त्वाचं असतं हे विसरून कसं चालेल. पण बायकोसाठी वेळ देताना म्हणजे बायकोसाठी हे विशेष एफर्ट्स घेताना मुलाने त्याच्या आईलाही तेवढाच वेळ द्यायला हवा, कारण तिची देखील अँझायटी वेगळी असतेच. म्हणजे हे तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजे किमान अगदी रोज जरी नाही तरी आठवड्याला बसून आईजवळ बसून
एक तिच्यासोबत गप्पा करणं, तिला मदत करणं किंवा तिचे वाढदिवस, काही खास दिवस मनवणं, हे सगळं मुलाने आवर्जून लक्षात ठेवून करायला पाहिजे. कारण मुलाच्या आयुष्यात नवीन स्त्री आली म्हणून आईचं महत्त्व कमी होत नाही किंवा तिला मोडीत काढून पण चालत नाही. पण दुर्दैवाने काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये एखादी व्यक्ती, मग ती एखादी म्हणजे बायको असेल, नवरा असेल, सासू किंवा सून कोणीही असेल, ते त्यांच्या परीनं खरंच खूप चांगलं वागण्याचा, प्रेम करण्याचा प्रयत्न करतात. तरीही त्यांना हवं तसं प्रेम किंवा आदर रेसिप्रोकेट होत नाही, म्हणजे तसं बदल्यात मिळत नाही. तेव्हा तशा परिस्थितीमध्ये कदाचित त्या दुसऱ्या व्यक्तीवर ते नातं लादलंय का, किंवा त्यांच्या अपेक्षांमध्ये बसणारा जोडीदार किंवा ती व्यक्ती म्हणजे सून वगैरे जे काय असेल ते मिळालं नाही आहे का, किंवा अन्य काही कारण आहे का, याच्या शक्यता पडताळून पाहायला हव्या. आणि मग तसं जर असेल तर सगळेच त्या नात्याला भांडत कसे तरी खेचत असतात. अशा वेळी समुपदेशकाच्या मदतीने काहीतरी मार्ग नक्कीच काढता येतो. परंतु सर्वसामान्य परिस्थितीमध्ये प्रेम आणि आदर जितकं पेराल त्याहून जास्त उगवतं, हे मात्र खरं. पण लग्नानंतर मुलींचं आयुष्य जसं बदलतं तसं मुलांचंही पहिल्यासारखं राहत नाही. आणि त्या दोघांसोबत जोडलेल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये थोड्याफार फरकाने बदल होतोच. पण त्या बदलाकडे आपण कसं बघतो हे सर्वस्वी त्या प्रत्येकावर अवलंबून असतं. तेव्हा म्हटलं तर जोडता येतं, ठरवलं तर तोडता येतं. आपली प्रायोरिटी काय आहे हे महत्त्वाचं. म्हणजे प्रेमाने वागणं आणि बदल्यात प्रेम मिळवणं हे तितकंसं कठीण नाही. फक्त काही गोष्टींचा स्वीकार करावा लागतो आणि आपला इगो गुंडाळून ठेवावा लागतो. पण माझं म्हणणं तुम्हाला पटतंय का हे कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. व्हिडिओ शेअर करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना या चॅनेलबद्दल सांगा. सो स्टे ट्यून्ड अँड थँक्स फॉर वॉचिंग.